तोडफोड केलेली आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. पूर्ण म्हणजे प्लास्टर इकडे बघा. नंतर टीव्ही वगैरे सगळं आणून ठेवलं. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण करतोय थोडंसं काम. कारण की तुम्हाला मी लास्ट टाइम बोललो होतो की घराचं रिनोव्हेशनचं काम करायचं आहे. तर आम्ही तर ते स्टार्ट करणार आहे काम. तर ते काम करण्यासाठी आता सुरुवात करतो आम्ही. सुरुवात अशी आहे. आवाज टीव्हीचा बंद करू द्या. तर आता हे सगळे अधिष्ठानचे फोटो, टीव्ही वगैरे, हे फोटो, हा फोटो, हे सगळं आता रिमूव्ह करणार आहे. कारण की तिचे पूर्ण प्लास्टर काढायचं आहे. सगळ्यामध्ये काढून घेतो. तुम्ही माझ्यासोबत राहा कंटिन्यू. मी तुम्हाला दाखवतो कसं काढणार काय ते. ठीक आहे, चला. सगळे हातेरे वगैरे घेतले आपली, पकड, स्क्रूड्रायव्हर, टेस्टर. आता आपण ते पूर्ण खोलून घेऊ. तुम्हाला दाखवतो. माझ्यासोबत राहा. चला स्टार्ट करूया आपण काम आपलं. पाणी काहीतरी दाबला टीव्हीचा बटन बंद करा. मला आवाज नाही येतो. ठीक आहे, आपण काम स्टार्ट करू आता. तर गाईज आता आपलं सगळं रिमूव्ह करून झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. सगळं मध्ये आता प्लॅस्टर वगैरे करायचं. गणपतीची कामं म्हणजे प्रत्येकाच्या घरी दगदग चालू असते. आमच्या घरी खूप म्हणजे एक्साइटमेंट एवढी आहे, कारण की दरवर्षी काकाच्या इथे गणपती बसायचा. पण आमचंच घर आहे, शेवटी एकत्रच असायचो. पण जी स्वतःच्या घरी बसण्याची एक्साइटमेंट असते ती खूप वेगळीच आहे. त्यामुळे सगळं घर रिनोव्हेट करायचा आम्ही प्लॅन केला. घर म्हणजे पूर्ण हॉल. त्यामुळे सगळं हॉलचं जिथे जिथे ते खराब होतं रेग्युलर दरवर्षी ते, कारण की जुनं काम असल्यामुळे ते प्रॉब्लेम देत असतात दरवर्षी. त्यामुळे आम्ही ठरवलं का आज यावेळी आम्ही काहीतरी करणार त्याला आणि पूर्ण रिनोव्हेट करणार, जेणेकरून परत परत दरवर्षी तो प्रॉब्लेम आम्हाला फेस नको करायला. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, टीव्ही काढली, इकडचे फोटो, अधिष्ठान, इकडचे फोटो, आता हा फोटो म्हणजे पूर्ण रिमूव्ह करून झालं. तर मग आता तो त्याचं गवंडी जो मेस्त्री आहे त्याचं तो काम करायला रेडी आहे. तर त्यांनी यावेळेला फक्त त्याचं काम स्टार्ट करून लवकरात लवकर आम्हाला कंप्लीट करून द्यावं. म्हणजे जेणेकरून आम्हाला पुढची कामं डेकोरेशन वगैरे करायला आम्हाला सगळं टायमात भेटेल. तर ठीक आहे, तुमच्यासोबत कंटिन्यू राहा. तुम्हाला जेव्हा काम चालू होईल तेव्हा पण तुम्हाला दाखवू आम्ही कसं काम करतोय, काय अपडेट देऊ. ठीक आहे, भेटूया आपण. खोलाखोल करून झालेलं आहे. सगळे टीव्ही वगैरे, फोटोज वगैरे सगळं काढलेलं आहे आणि सगळं जमा केलं आपल्या इकडे बघा. नंतर टीव्ही वगैरे सगळे आणून ठेवूया. ठीक आहे, आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. ओके करून घेतो. आता त्याला मिस्त्रीला फोन केलेला, तो बोलतो आज काय स्टार्ट नाही करणार, उद्या करणार आहे. मग उद्या करणार आहे बोललं तर मी बाकीच्या गोष्टी आज करून घेतल्या. मग उद्या मग काय भेटेल का नाही भेटेल. इकडे ते कॉर्नरला एक टेप लावायला लागतं, कॉर्नरला पूर्ण. आता जेव्हा तो प्लास्टर फोडेल, पूर्ण प्लास्टर फोडेल, तेव्हा ते जो नवीन प्लास्टर करेल तर त्याच्या आतमध्ये कुठं जायला नको म्हणून ते पूर्ण कॉर्नरला टेप लावून घेऊ उद्या. कारण मी आता टेप आणलेलं नाही, उद्या ते टेप आणून घेईल, मग पूर्ण करून घेऊ. ठीक आहे,
ठीक आहे, मी आता निघतो, म्हणजे फ्रेश वगैरे होतो, सगळं क्लीन करून घेतो झाडू वगैरे मारून. नंतर मला मग जायचं आहे जॉबला आता. जॉबवर जाणार, जॉबला रात्री येणार. त्यानंतर काय आहे ते बघू. काय थोडंसं काम असेल तर रात्री आल्यावर पण करेन मी, कारण की मला टाईम भेटत नाही असं पण तुम्हाला माहिती आहे. आता जातो तर रात्री 12-1 वाजता येणार मी. तर टाईम भेटला तर ते पण करून घेऊ थोडंफार काय असेल तर. ठीक आहे. तर मी आता आहे ठाणे स्टेशनला बघा. रोजचं माझं रुटीन आहे इथून जायचं. हा ठाणा स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 3. इकडनं चालले आपली हार्बर लाईनची ट्रेन ही बघा. आणि हा माझा रोजचा रूट आहे जायचा. चला बघा आता माझ्या कंटिन्यू माझ्यासोबत राहा. तुम्हाला मी दाखवतो आता. मी रोज जेव्हा मी जातो ना इथून तेव्हा हा दुकान आहे. या दुकानातून मी बिस्किट वगैरे काय मला घ्यायचं असेल ना तर मी घेत राहतो. आणि आत्ता आहे मी ब्रिजवरती. ह्या ब्रिजवरून जाणार, आता खाली उतरणार 10 नंबर प्लॅटफॉर्मच्या इथून आणि ईस्टला. तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत राहा. ईस्टला उतरतो आणि मग तिकडं रोजचं रुटीन आपलं तिकडून जायचं. आता उतरा उतरा चला, घर 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 बघा. इकडून उतरणार बघा. काय इकडे दुनियाचे थुकलेले असतात लोक इथे. बघा आता उतरलो. आणि हा माझा थिएटर. थिएटर बघा फक्त. पिक्चर तर नाही बघू शकत. गप निघा आणि कामाला निघा. आपला रस्ता पकडा. चला. आपल्याला काय बघायला तर भेटणार नाही ते मूवी बी. टाईम तर नाही. सेकंड शिप, फर्स्ट शिप. हा आहे चिखलादेवी मंदिर इथला. फेमस गावदेवी मंदिर. कोपरी गावचे जे गाववाले लोक आहेत त्यांनी बांधलेलं हा मंदिर आहे. त्याच बाजूला हनुमान मंदिर आहे. रोजचं माझं जायचं रूट हाच आहे ना. तिकडे जाताना रोज मी दर्शन घेतो त्या गावदेवी मंदिराचं आणि हनुमान मंदिराचं. आणि मग इथून दर्शन घेतलं आपला स्ट्रेट रोड. इकडून कोपरीचा बस स्टॉप. ठाणे ईस्टला आहे हा बस स्टॉप. इथून जायचं. इथे आपली बस येते रोज. बस आली का मी तुम्हाला दाखवतो. आता माझी बस पण येईल. बसचा टायमिंग पण झालेला आहे. बघू शकता. माझा कंपनीतला मित्र आहे तो उभा आहे. आली आपली राजा राणी एक्सप्रेस बस. आता या बसमध्ये बसायचं गप जॉबवरती जायचं. आता मी 3 वाजता माझी ड्युटी चालू होईल. डायरेक्ट 11 वाजता ही बस परत आम्हाला इथेच आणून सोडणार. बघा आता जातो बसमध्ये. जिंदगी अशीच आहे आपली. त्याला काय करू शकत नाही आपण. बसा आता इथेच. माझी रेग्युलर सीट. बसवरती बसायचं आणि चला भेटूया आपण. काय मी आलो आता जॉबवरून आलेलो आहे. तुम्हाला दाखवलं मी सकाळी कसं घराचं काम चालू काय, त्यामुळे मी सगळं काढलं होतं. खोलाखोल चालू होती. तर आता थोडंफार मिस्त्री लोकांनी तोडफोड केलेली आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. पूर्ण म्हणजे प्लास्टर काढलेलं आहे. ही भिंत ओके आहे, मग ही भिंतीचा नाही काढला कारण ही आम्ही नवीनच बांधली होती. हा सगळा जुना काम होता, त्यामुळे हा बाकी होता सगळा. हा पूर्ण काढून टाकलेला आहे. आता 1 दिवस आल्यावरती पूर्ण पाणी मारायचं. पाणी मारून झालं, पूर्ण पाणी मारून झालं. पाणी थोड्याशा भिंती ओल्या होते, मग मी प्लास्टर चालू करणार आहे. तुम्ही माझ्यासोबत राहा. तुम्हाला कंटिन्यू दाखवतो पूर्ण रिनोव्हेशनचं काम आपल्या घराचं. कारण की गणपती आहेत. गणपती रिनोव्हेट करायचं, पूर्ण डेकोरेशन व्यवस्थित. थोडेसे इकडे 1-2 पॉईंट्स वाढवायचे लाईटचे पण. बायको बोलली होती त्याप्रमाणे. तर आता ते करू. तुम्ही राहा कंटिन्यू माझ्यासोबत. आपलं घर पूर्ण आता असं आहे, काही दिवसात तुम्हाला याच्या पूर्ण काया पलट दिसणार आहे. पेंटिंग डेंटिंग वगैरे सगळं करून. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या घराचं काम होत राहील ना, तुम्ही बघत राहा. ठीक आहे. बाय बाय.